हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? तर चला प्रिन्सेस कटिंग दाखवणार आहे मी तुम्हाला पेपरवरती आणि ब्लाऊजवरती माप कसं घ्यायचं हे एकदम परफेक्ट ब्लाऊजवर माप घेता आलं पाहिजे तुम्हाला आणि त्याची कटिंग करता आली पाहिजे. म्हणूनच आजचा हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठीच मी घेऊन आले, जे की ब्लाऊज पिसावरून माप कसं काढायचं ते सगळं मी याच्यामध्ये एकदम एक्झॅक्ट आणि क्लिअर सांगणार आहे, जे की तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. तर नक्की पहा. बघा, आता मी इथं लिहून घेते अगोदर उंची, कंबर, छाती, बाही, दंडगेर, गळा मागचा, गळा पुढचा आणि ही गळापट्टी जी असते बॅक साईडची. आता मी हे एवढे माप टाकते. आता तुम्ही किती टाकता मला माहीत नाही. माझ्या कंपल्सरी ब्लाऊजचे माप घेताना मी हेच माप टाकत असते, तर तुम्ही बघू शकतात. आता चला, आता आपण काय करूत, अगोदर ब्लाऊजचं माप घेऊयात. ठीक आहे. उंची मोजून घ्यायची अगोदर. बघा, हे जो टक्स आहे ना तिथं राहायचं, आपल्याला थोडंसं वळून बघायचं आहे, कारण काय ना उंची कधी जास्त कमी जास्त पडू नये म्हणून टक्स थोडासा खेचून धरायचा. आणि बघा उंची किती आहे ते बघून घ्यायची. ठीक आहे, 13.5ची उंची आहे. बघा, तर मी 13.5 लिहून घेते तिथे. आता टाकणार आहे मी छातीचं माप, नाही सॉरी कंबराचं माप. तर कंबर आहे 9, म्हणजे याच्यामध्ये फिटिंग वगैरे सगळं आहे, एक्स्ट्रा वाढवलेलं आहे सगळं आहे, म्हणजे फक्त 9च घ्यायचं आहे तुम्हाला. याच्यामध्ये काहीच एक्स्ट्रा वाढवायची गरज नाही आहे. तर चेस्टचं पण माप आपण तसंच घेणार आहोत, तर बघून घ्या तुम्ही किती. 10.5ची चेस्ट आहे, बघितलं तुम्ही. 9.5ची चेस्ट येणार आहे आणि ते एक्स्ट्रा 1.5 इंच त्याच्यात ॲड केलेले, म्हणजे आपण त्यातमध्ये काहीच वाढवून द्यायचं नाही, त्याच्यामुळे 10.5 घेतलेलं आहे आपण. 5.5ची बाही येते. दंडगेर बघा किती येते. मी सगळ्या ब्लाऊजचं माप असं घेत असते. जेव्हा ब्लाऊजवर माप येते तेव्हा मी असंच माप घेत असते ब्लाऊजचं. दंडगेर टाकून घेतला आहे. आता तुमच्याही ब्लाऊजचा जेवढा दंडगेर आहे, जेवढा उंची आहे, जेवढी चेस्ट आहे, कंबर आहे, ते सगळं डिटेलमध्ये माप घ्यायचं. ठीक आहे. तुमचे भरपूर सारे प्रॉब्लेम गळ्यावरच असतात, तर बघू शकता तुम्ही. पुढचा गळा मोजताना काय करायचं आहे, ब्लाऊज एकदम व्यवस्थित ठेवायचा आहे आणि गळा मोजून घ्यायचा आहे. आता ह्या ब्लाऊजला नॉड वगैरे काही लागणार नाही, तर त्याच्यासाठी ना मग मी म्हणजे त्यांचे गळे छोटेच आहे त्याच्यामुळे, कारण त्या नॉड वगैरे वापरत नाहीत, हो की नाही. तर त्यांचे पण गळे छोटेच आहेत. तर घेऊया 5 आणि 2 रेषा आहेत. पुढचा गळा एकही रेष कमी जास्त होत नाही माझ्याकडून. माप जर तुम्ही करेक्ट घेतलं तर ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार. चला, आता मागचा गळा घेऊयात आपण अगोदर. तर बघूयात मागचा गळा किती भरतोय त्यांचा. 8 आहे. आणि ही गळापट्टी जी आहे, तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणी, मी जर गळ्याचं माप नाही घेतलं, नुसते गळापट्टीचं माप जरी घेतलं तरीसुद्धा मी ब्लाऊज शिवू शकते बॅक साईडचा पार्ट. तर मला ते गळापट्टीचं माप लागतं म्हणजे लागतंच 100%. तर तुम्ही कसं माप घेताय तेही मला तुम्ही सांगायचं आहे. आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. याच्यामध्ये छोटे छोटे मी ट्रिक्स आणि टिप्स याच्यामध्ये ॲड आहेत आणि ते तुम्हाला माहिती होतील, त्याच्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. मी तुम्हाला भरपूर वेळा सांगत असते, जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता तेव्हा तुम्हाला जे पाहिजे पॉईंट तेच बघत असता तुम्ही, पण त्याच्यामध्ये तुम्हाला जे माहीत नाही ते पण पॉईंट्स याच्यामध्ये असतात. ठीक आहे. 13.5 होतं, तर मी आता याच्यामध्ये अर्धा इंचच वाढवणार आहे. उंचीमध्ये 14 घेणार आहे. तसं मी 1 इंचच वाढवत असते, पण काही अडचण नाही, अर्धा इंच वाढवलं तरी ठीक आहे. आता याच्यामध्ये मला अर्धा इंचच वाढवायचं आहे, त्याच्यामुळे मी अर्धा इंचच वाढवले आहे. आणि मोंडा टाकणार आहे 6चा. शोल्डर टाकले 5.5चा, मोंडा टाकणार आहे मी 6चा, कारण चेस्ट भरपूर आहे त्याच्यामुळे आपण तिथं मोंडा 6चा घेतलेला आहे. पूर्ण आपण ते डिटेलमध्ये माप काढलेले, तुम्हाला तर माहिती 10.5, त्याच्यामुळे आपण 10.5 घेतले. आणि इथे मोंड्याचा आकार देते मी. बघा, एकदम व्यवस्थित मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे.
मी जसं वहीवर माप काढले सेम टू सेम तसंच घ्यायचं आहे. ब्लाऊजवर जसं काढलं तसंच घ्यायचं आहे. तर बघा कमरेचं पण माप टाकून दिले आपण इथे. ठीक आहे, कमराचं माप अर्धा इंच कमीच असतं चेस्टपेक्षा. चला आता पुढचा गळा टाकून घेऊयात. 2.25वरच मी गळा टाकणार आहे पुढचा. आणि खाली 5.5. अर्धा इंच शिवण्यासाठी घेतला ना म्हणून. 5.25चाच गळा होता. 5.25 घेतले आपण, कारण काय नाही गळा तिथे अर्धा इंच शिवण्यासाठी पण त्याच्यातच आपण ॲड केलेलं आहे बघा. खाली घेतल्यानं तुम्हाला अर्धा इंच तिथे आकार देऊन घेतो. जर तुम्हाला डीप हवा असेल तर तुम्ही डीप पण घेऊ शकता, पण मला डीप नाही घ्यायचा, कारण चेस्ट जास्त असल्यामुळे त्यांनी सांगितलं डीप गळा घेऊ नका. ते बघू शकता तुम्ही. तसा आकार पण देऊ शकता, पण मला नाही घ्यायचा तो. मला वर आतलाच घ्यायचा आहे भाग, तोच भाग घेणार आहे मी. तो हे बाहेरचा भाग नाही घेणार जो की मी तुम्हाला सांगितलं आहे. तर आता हा प्रिन्सेस कट आहे बरं का. एक गोष्ट सांगते मैत्रिणी तुम्हाला, आत्तापर्यंत मी जे ब्लाऊज शिवते ते हीच कटिंग आहे. एकदम परफेक्ट बसतात. शिलाईसुद्धा मारायची गरज लागत नाही, मला तर नाही लागत आत्तापर्यंत, कारण एकदम परफेक्ट बसतात ब्लाऊज. तुम्ही पण नक्कीच ही स्टिचिंगचा वापर करून घ्या, कारण एकदम सोपी आहे आणि एवढं बारीक बारीक सिक्रेट तुम्हाला कोणी सांगणार नाही. आणि मी याच्यासाठी सांगते की कारण काय ना, मला असं वाटतं तुम्ही खरंच घरातून काही काही मैत्रिणींची घरी खूप परिस्थिती असते की त्यांना असं वाटतं आपण पण काहीतरी काम केलं पाहिजे. तर घरातून सुद्धा तुम्ही चालू काम करू शकता, हे शिकू शकतात. बघा इथं 4 वर टक्स टाकला, साईडने 1.5 घेतला आपण आणि वरती आकार दिला प्रिन्सेस कटला. ठीक आहे, जसं आपण प्रिन्सेस कट करतो सेम टू सेम तसंच आहे. तर चला आपण ह्या भाग कट करून घेऊयात अगोदर. म्हणून माझं तुम्हाला सांगणं असतं, कटिंग सोपी आहे, तुम्ही शिकून घ्या. ओपन करायचा पेपर बंद बाजू होता. आणि कट करून घ्यायचा आहे. जो पॉईंट आहे आपला टक्स पॉईंट, तो कट करून घ्या. बघा तो पुढचा गळा आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला आतलीच बाजू घ्यायची आहे, बाहेरची नाही, कारण त्यांना पुढचा गळा डीप नको आहे. बघू शकता आपला पुढचा फ्रंट बाजूत आपली कटिंगची झालेली आहे. ते 2 बाजूला आपण ठेवूया तोपर्यंत पार्ट. आता आपण बॅक साईडच्या गळ्याची कटिंग करून घेऊयात. ती गळापट्टी जी आहे ना, त्याचंच माप मी तिथे टाकणार आहे. तुमच्या लक्षात आहे ना, जी गळापट्टीचं माप घेतलं तर बघा मी, ते माप मी ती इथे टाकणार आहे. म्हणून तुम्हाला ब्लाऊज पीसावर दाखवलं की तुमच्या लक्षात येईल गळापट्टी म्हणजे काय. ठीक आहे, काहींच्या लवकर लक्षात पण येत नाही. बघा आणि इथं पण मला 2.25च घ्यायचं आहे, कारण गळा पण मागचा पण जास्त डीप घ्यायचा नाही त्यांना, त्याच्यामुळे 2.25वरच घेणार आहे. लाईन ड्रॉ करून घ्या. तिथून 4.5 घेतले आपण, वरती गळा टाकलेला आहे बघा. वरती गळा नाही मोजला तरी चालतो मला, पण खालची पट्टी जी आहे त्याच्यावरच मी सगळा पूर्ण ब्लाऊज शिवते. तुम्हाला पण शिवता आला पाहिजे. पण आपण गळा इथून जर तुम्हाला डीप हवा असेल तर तुम्ही तिथून आकार देऊ शकता, पण मला डीप नाही घ्यायचा, त्याच्यामुळे मी छोटासा गळा घेतलेला आहे. स्टिचिंग करण्यात अर्धा इंच जाईन साईडनी, तर अजून थोडासा मोठा होईल. तर एवढाच घ्यायचा गळा त्यांचा. आपण त्यांचे कायमस्वरूपी ब्लाऊज स्टिच करत असतो. जास्त डीप गळे आवडत नाही त्यांना, जेवढा छोटा गळा करता येईल तेवढा घेतला तरी चालतो, त्याच्यामुळे एवढा घेतला आहे आपण. आणि चला आता आपण स्लीव्ज कटिंग करून घेऊयात. स्लीव्ज कटिंग करायची पण माझी एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. तुम्हाला जर आवडली तर नक्की पहा. आणि का नाही, एका ताईंनी मला सांगितलं ताई साधी स्लीव्जची कटिंग टाका, तर त्याच्यासाठी मग मी हा व्हिडिओमध्ये म्हटलं चला सगळे पूर्णच कटिंगचा व्हिडिओ येणार आहे. ते स्लीव्ज कशाला मागं ठेवायच्या, तर त्याही त्यांना कामा येतील त्याच्यासाठी. उंची टाकली, इथून इथपर्यंत मी 9 घेतलेला आहे, जो की मी आकार देत असते. तिथून खाली 3ने आकार द्यायचं आणि दंडगेर खाली टाकला आणि त्याच्यामध्ये 1.5 एक्स्ट्रा घेतलेले आहे बघा मैत्रिणींनो. इथं मोंडा घ्यायचा आहे मला 8.5चा. स्लीव्जसाठी मी मोंडा 8.5चा घेणार आहे. त्याच्यामध्ये आता बघा दिसते ना तुम्हाला, इथून एकदम टोकातून घ्यायचं आहे, ते जे कोपरा आहे तिथून, आणि इथं 1.5 घेतले पुढे एक्स्ट्रा, आणि तिथूनच आपण
स्लीव्जला आकार देणार आहोत. एकदम सोपी ट्रिक आहे मैत्रिणींनो. आतल्या बाजूला मी नंतर आकार देते, तुम्ही पाहू शकता. मी ब्लाऊज पीसावर पण आकार देते किंवा याच्यावर एखाद्या वेळेस देते, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी आता याच्यावर आकार देणार आहे. शक्यतो मी ब्लाऊज पीसावरच जेव्हा आपण बाही लावतो ना, त्याच वेळेस मी याची कटिंग करत असते खोल भागाची. तर स्लीव्ज रेडी झाली आपली आणि हे पण पार्ट आपले रेडी झालेत. आता तुम्हाला फक्त ब्लाऊज पीसावर टाकायचे आहेत आणि त्याची कटिंग करून घ्यायची. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा मैत्रिणींनो. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकला बघत असाल तर फॉलो करा. इंस्टाग्रामवर बघत असाल तर तिथेही फॉलो करा. थँक्यू.